माधव, या मोठ्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे। जरांगे पाटलांच्या सर्वमान्य मागण्या झालेल्या आहेत आणि आता ची काय परिस्थिती आहे? सेजल, आजची सकाळ ही मराठ्यांसाठी आनंद घेऊन आलेली आहे। आता थोड्याच वेळात सभा होईल आणि महाराष्ट्राला कळेल की कशा पद्धतीने सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मराठ्यांना गेल्या अनेक वर्षांपासूनची जी प्रतीक्षा होती ते आरक्षण मिळालं आहे। पण आता या क्षणाला एक्सक्लुझिव्हली आपल्या सोबत काही जण आहेत, ते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असली सगळी टीम आहे। मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचा 5 वेळा दौरा केले, 2 उपोषण केली, त्यानंतर अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत प्रवास केला आणि या प्रवासाच्या दरम्यान सगळी जबाबदारी पार पाडणारी ही टीम आत्ता साम टीव्हीवर आहे। रात्रंदिवस ही मेहनत घेतलेली आहे। गेल्या 7 दिवसांपासून यातला एकही व्यक्ती अक्षरशः झोपलेला नाही। आपणच त्यांच्याशी आता बोलणार आहोत। काय सांगाल की आज तुमचा आणि तुमच्यासाठी आजचा दिवस कसा आहे? प्रचंड आनंदाचा दिवस आहे की असं म्हणतात की दुरितांचे तिमिरे जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिलो तो ते लाहो प्राणी जातं। परिवारासाठी जगणारे अनेक आहेत। श्री मनोज दादा जरांगे पाटील पहिल्यांदा समाजासाठी त्यांनी त्याग केला, शरीराचं त्या ठिकाणी जीर्ण करून त्यांनी निश्चित प्रकारे एक चांगल्या पद्धतीने लढा उभा केला आणि या लढ्याला आज यश आलंय। यापेक्षा मराठा समाजाचा दुसरा विषयच असू शकत नाही आणि हा आनंदाचा दिवस आहे। बरोबर बद्री, काय पळून पळून पाय दुखत असतील, आज पाय आता निवांतपणात झोपता येईल? झोप तर निवांत आहे। झाले 70 वर्षे म्हणजे आरक्षण नव्हतं आतापर्यंत आणि न मिळणारं आरक्षण हे मनोज दादाने आम्हाला मिळवून दिलं, त्यामुळे खूप आनंद होत आहे। तो आनंद शब्दात देखील सांगता येत नाही। बरोबर, शब्दात सांगता येत नाही। तुमचं वजन कमी झालंय? ज्याला वजन कमी करायचं त्याने आंदोलनात यायचं असं मनोज दादाचं सदा म्हणणं असतंय। बघ आज 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 चेहऱ्यावरचा आनंद, आजचा चेहऱ्यावरला आनंद म्हणजे सर्व गरजवंत मराठा समाजाच्या आज घरी दिवाळी साजरी फक्त साजरी तर आपल्याला करायची पाहायचं आहे। आपल्या सोबत सरपंच आहेत। सरपंच, काय काय हे खरे पाठीरागे असल्यासारखं आहे। दोघं टीम ही बघा आता अजूनही फाईल हातात आहे। काय हे मुख्यमंत्री आणि सेक्रेटरीची फाईल आहे, महत्वाची कागदपत्र, चर्चा, या सगळ्या गोष्टी ही सगळी टीम करत असते। सरपंच, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आणि आत्ता आजपासूनचा जल्लोष कसा असेल ते आम्हाला सांगा, नंतर आपण सगळा तुमच्याबद्दल पूर्ण माहिती महाराष्ट्राला सांगणार आहोत। आमचं एकदम शांततेचं सगळं हे असणार आहे आणि एक आज आम्हाला आमच्यासाठी आज दिवाळीचे आणि मराठा समाज 26 जानेवारी कधी विसरणार नाही, कारण आज ते आरक्षण भेटलेलं आहे। काल रात्री जे काही घडलेल्या घडामोडी आहेत त्या 26 जानेवारीला हा 5 महिन्याचा मंतरलेला काळ तुमच्यासाठी कसा होता? बरं, खूप चांगला होता। चांगले अनुभव येत गेले, वाईट पण अनुभव येत गेले, पण याच्यातून खूप काही चांगलं शिकायला भेटले आंदोलनात आणि दादासोबत राहून तर खूपच काही शिकायला भेटलेलं काही। ही सकाळ महाराष्ट्राला ह्याच्यासाठी मी सगळी ओळख करून देतोय की या सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढत इथपर्यंत हे यश मिळवून दिलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राला असं सकाळी सकाळी यांची सुद्धा ओळख असावी, यांचं सुद्धा कर्तृत्व काय आहे कळावं म्हणून हा लाईव्हचा उद्देश आहे। अगदीच माधव, आणि एक्सक्लुझिव्ह तुम्ही या कोर टीमशी बातचीत केलेली आहे त्यासाठी धन्यवाद। आणि एकटे हे जरांगे पाटील नव्हते, त्यांच्या मागे ही सगळे पाठबळ होतं, हा खंबीर असा पाठिंबा त्यांच्या मागे होता आणि त्याचमुळे इथपर्यंत हे यश पोहोचलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।